शनाया बरोबर म्हणते. अनुला खुश करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. पण पण काय? एखादं सरप्राईज प्लॅन केलं तर? मला तर वाटतंय की JK सरांना याबद्दल कळू दे, म्हणजे त्यांना आता जो काही थोडाफार संशय आलाय तो पण दूर होईल. पण एक आहे, शनाया लाईफ मध्ये आल्यापासून बरंच काही बदललंय. या वयात सुद्धा असं काहीतरी ऍडव्हेंचरस करायला मिळेल असं वाटलं नव्हतं कधी. दिस इज समथिंग डिफरंट. आय एम एन्जॉयिंग इट. येस. दे मला लवकर, दे लवकर वाट. काय दादा नाही आज? काय लवकर गेलं की काय ऑफिसला? हो, लवकर जाऊन टीव्ही लावणार आहे. काय नाही. काय म्हणालीस? हा, कुठे काय? कान वाजतात तुमचे, तपासून घ्या. हे आईशी नीट बोलायचा. वहिनी का असं बोलता? आईचा मूड किती चांगला होता. कान वाजतायत का म्हणजे काय? कान का वाजतील आई? आई अहो जाऊ दे ना, नाश्ता गार होईल, खाऊन घ्या. कोणाचा तरी टीव्ही येतोय परवा. हो ना. वा 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 वा. आता कान आणि डोळे चांगले तपासून घेते. माझा लेक मोठा टीव्ही आणणार आहे ना, तो पाहण्यासाठी कसं ठणठणीत असायला पाहिजे की नाही? काय रे हवी? अगदी बरोबर आहे आई तुझं. अहो दादा काल म्हणत होते की फ्रीज पण 2 दिवसात येईल. अरे वा, म्हणजे एकत्र 2 वस्तू येणार घरात नवीन. बाबा असं किती दिवसानंतर होत आहे ना, म्हणजे आपल्या घरी नवीन वस्तू येते. हो ना, मला आठवतंय लास्ट टाइम आमच्या रूम मधलं कपाट घेतलं होतं, त्याला पण आता 7-8 वर्ष झाली असतील. आता काळजीच करू नका. आता दिवस बदलणार आहेत आपले, सगळं बदलणार हळूहळू. त्यामुळे जे जे करायचं राहिलंय ना ते सगळं करणार आहोत आपण. का? लॉटरी लागली आहे तुम्हाला? तुम्हाला कसं कळलं? लॉटरीच लागली आहे मला असं तुम्ही समजा. कसे वहिनी, ज्या माझ्या बायकोला अनुप्रियाला तुम्ही सतत पाण्यात पाहता, जिला तुम्ही सतत नावं ठेवत असता, जी तुम्हाला या टेबलवर नाही या घरातच सहन होत नाही, पण तरीही तुम्ही जिच्यामुळे या घरात आहात, ती जी अनुप्रिया आहे ना, ती काय लॉटरीपेक्षा कमी नाहीये. कारण माझ्या एवढ्या मोठ्या कंपनीचे एवढे मोठे ओनर JK जे आहेत, त्यांच्या मनात तिने जागा बनवली. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की ऑफिसला तर मी जातो, अनुप्रिया नाही. बरोबर, जरी मी ऑफिसला जात असेन, मी काम करत असेन, पण तरीही JK सरांच्या नजरेत माझी व्हॅल्यू अप करण्याचं काम माझ्या अनुप्रियाने केलंय. हे सगळं फक्त हे इन्स्पिरेशन वगैरे सगळं तिच्याकडून आहे, माझ्या लॉटरीकडून, अनुप्रियाकडून. अरे हवी, पण ह्याच्यात अनुचा काय संबंध? अनुचा संबंध आहे म्हणजे काय? कारण JK सर असं म्हणाले की अनुप्रिया या घरातली एकमेव व्यक्ती आहे जी हे घर बांधून ठेवते. अनुप्रियामुळे आपण सगळे व्यवस्थित आहोत, अनुप्रियामुळे हे घर चालतं, अनुप्रिया घर सांभाळते, आणि म्हणूनच मी साईटवर जाऊन शांतपणे काम करू शकतो, ज्याचे रिझल्ट JK सरांना मिळतात. हो की नाही अनु? आता मला सांगा, नाही का ती लॉटरी? आणि JK सर इतकं कौतुक करत होते ना, अनु करत होते की नाही? पण खरं आहे अनु, म्हणजे मनापासून मी सांगतो की मी जर कामावर नीट लक्ष देऊ शकत असेल तर तो फक्त तुझ्यामुळे. अगदी करेक्ट बोललास दादा. यातला एकही शब्द खोटा नाहीये. अनुवहिनी आहेच ग्रेट. हा, फक्त घरातल्या काही लोकांना अजून ते कळलेलं नाही. अरे बाकीचं गेलं एवढंच विचार नाही करायचा फार, कारण मला JK सरांचं म्हणणं पूर्ण पटलेलं आहे.
आणि म्हणून मी ठरवलंय